So in previous lecture, we have prepared the statement of piecemeal distribution. Half statement आपला complete झालाय. Second realization 25,000. त्यातून आपण लोन पेड केलं, पार्टनर्स लोन. देन जी रिमेनिंग अवेलेबल कॅश होती त्या अवेलेबल कॅश मध्ये कॉन्टिंजंट लायबिलिटी मधून जे काही सेव्हिंग आपले 500 रुपीज मिळाले होते हे आपण ऍड केले. आता हे ऍड सेकंड रिअलायझेशन मध्येच का केले तर सी द प्रॉब्लेम. The contingent liability 2,000 against the firm was settled at 1,500 at the time of second realization. सेकंड रिअलायझेशनच्या वेळेला ती जी लायबिलिटी होती ही 1,500 ला सेटल झाली. मीन्स त्यातले 500 रुपीज जे आहेत हे अजूनही त्यातले जे 500 रुपीज आहेत हे अजूनही त्यामध्ये सेव्ह झालेत, ते अनस्पेंड आहेत आणि जे सेव्ह झालेली अमाऊंट आहे ही आपण ऍड करायची. सो ऍड सेव्हिंग अकाउंट ऑफ कॉन्टिंजंट लायबिलिटी 500. देन वी विल गेट अमाऊंट 19,500. आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 19,500. प्रॉब्लेम मध्ये जेवढ्या लायबिलिटीज होत्या क्रेडिटर्स देन पार्टनर्स लोन हे आपल्या कम्प्लीट झाल्यात. सो आता आपण त्यांचे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत हे आपण पे करणार आहोत. पण त्याचं ऑर्डर ऑफ पेमेंट कशी असेल, फर्स्ट पेमेंट केलं जाईल मोनिका 20,000. सी फर्स्ट पेमेंट मोनिकाला केलं जाईल. देन सेकंड पेमेंट दोघांना केलं जाईल, मोनिका अँड सोनिका 10,000 and 5,000 रिस्पेक्टिव्हली. अँड थर्ड पेमेंट तिघांनाही केलं जाईल. सो आपण फर्स्ट पेमेंट 20,000चं करायचं आहे. पेमेंट टू मोनिका 20,000. अवेलेबल कॅश बॅलन्स 19,500. सो आपण होल अमाऊंट मोनिकाला पेड करणार आहोत. सो लेस पेड टू मोनिका 19,500. होल अमाऊंट आपण पे करतोय. मोनिका चा जो बॅलन्स आहे 46,000, त्यातून 19,500 लेस केले जातील. देन अदर ज्या पार्टनर्स आहेत त्यामध्ये काहीच चेंजेस नाही आहेत. सो ऍज इट इज त्यांचे बॅलन्स कॅरी फॉरवर्ड होतील 13,000 अँड 8,000. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 19,500 कॅश अवेलेबल होती जी आपण पेड केली मोनिकाला, बिकॉज मोनिकाला 20,000 आपल्याला पे करायचे होते. त्यातले आपण 19,500 पे केलेत. मीन्स अजूनही आपल्याला 500 जे आहेत हे पे करायचे, बट ते आपण थर्ड रिअलायझेशन मधून पे करू शकतो. सो आता आपल्याकडे अवेलेबल कॅश नील, रिअलायझेशन संपलं. देन 46,000 मायनस 19,500. रिमेनिंग क्लेम 26,750. बाकीच्या बॅलन्सेस मध्ये काहीच चेंजेस नाही आहेत. सो ऍज इट इज आपण रेकॉर्ड करून घेऊया. सो इथे जी त्यांची कॉन्टिंजंट लायबिलिटी होती जेवढी सेव्ह झालेली आहे 500 हे त्यांच्या कॅपिटल बॅलन्सेस मध्ये ऍड केले जातील. 500 डिस्ट्रीब्यूट करायचे 2:1:1 या रेशो मध्ये. सो आपण डिस्ट्रीब्यूट करून घेऊया 2:1:1. सो 250 अँड 125 125. जे 500 आपण इथे ऍड केलेत तेच आपण त्यांच्या कॅपिटल बॅलन्सेस मध्ये सुद्धा ऍड करतोय. सो इथे त्यांचे टोटल घेऊया. $46,250. Then 13,125 and 8,125. आपण ऍडिशन करून घेतलेली आहे इथे
हे ऍडिशन करायचे. ऍड सेव्हिंग ऑन अकाउंट ऑफ कंटिंजंट लायबिलिटी, आपण इथे ऍडिशन करून घेतले. देन आपल्याकडे अवेलेबल आता कॅश बॅलन्स आहे 19,500. इथे आपण त्यांची ऍडिशन करून घेतली. पेड टू मोनिका, होल अमाऊंट आपण मोनिकाला पेड करणार आहोत बिकॉज ऑर्डर ऑफ पेमेंट. फर्स्ट मोनिकाला पे करायचंय, सेकंड पेमेंट दोघांना करायचंय, मोनिका अँड सोनिका. थर्ड पेमेंट तिघांनाही केलं जाईल. 20,000 आपल्याला पे करायचे. अवेलेबल कॅश बॅलन्स 19,500 आहे. सो होल अमाऊंट आपण पे करतोय 19,500. अवेलेबल रिमेनिंग क्लेम रेकॉर्ड करून घेऊया. 26,750. सोनिका अँड रोनिका यामध्ये काहीच चेंजेस झालेले नाहीयेत. सो ऍज इट इज त्यांचे बॅलन्सेस रेकॉर्ड होतील. 13,125 अँड 8,125. इथे आपलं सेकंड रिअलायझेशन कम्प्लीट झालंय. लेट्स सी द थर्ड रिअलायझेशन. थर्ड रिअलायझेशन 19,000. सी इन द अदर इन्फॉर्मेशन. अदर इन्फॉर्मेशन मध्ये थर्ड रिअलायझेशनला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्यामध्ये काही ऍड करायचे, काही लेस करायचे. आपण बघूया इथे काय करायचंय. द फर्म वॉज टू पे 600 आउट ऑफ थर्ड रिअलायझेशन. फर्मला काय करायचंय, 600 पे करायचे आउट ऑफ थर्ड रिअलायझेशन. मीन्स थर्ड रिअलायझेशन 19,000 आहे, त्यातून आपल्याला 600 हे लेस करावे लागतील. फर्स्ट आधी पेमेंट करण्याआधी अमाऊंट जे आहे ते आपल्याला 600 लेस करावे लागतील. फॉर विच नो प्रोव्हिजन वॉज मेड. कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन केलेली नाहीये. दॅट्स वाय इथे फर्म जी आहे 600 पे करते आणि हे थर्ड रिअलायझेशन मधून आपल्याला पे करायचे. सो 19,000 मधून 600 हे लेस केले जातील. नेक्स्ट, सोनिका टूक ओव्हर स्टॉक व्हॅल्यूड ऍट 1,000. सोनिकाने काय केलंय, स्टॉक टेकन ओव्हर केलेला आहे 1,000 रुपीजचा. आता सोनिकाने जो स्टॉक टेकन ओव्हर केलेला आहे हा त्या थर्ड रिअलायझेशन मध्ये ऍड केला जाईल. बिकॉज सोनिका टूक ओव्हर स्टॉक व्हॅल्यूड ऍट 1,000 ऍट द टाइम ऑफ थर्ड रिअलायझेशन. दॅट्स वाय थर्ड रिअलायझेशन मध्ये 1,000 हे ऍड केले जातील. सो आपल्याला टोटल यामध्ये काय काय करायचंय, 600 लेस करायचे, 1,000 ऍड करायचे. व्हॉट अबाउट रिअलायझेशन एक्सपेन्सेस. सी आता थर्ड रिअलायझेशन हे आपलं लास्ट रिअलायझेशन आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस वेर एस्टिमेटेड 2,000. रिअलायझेशनचं आपण एस्टिमेट केलं होतं 2,000 आणि जे आपण फर्स्ट रिअलायझेशन मध्ये मधून लेस केले होते, लेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000. बट against the firm which was settled at 1,500. No, it is realization expenses 2,000, but these actually amounted to 1,200. मी आधीची लाईन रीड केली. रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 चे एस्टिमेट केले होते आणि ऍक्च्युअल अमाऊंट किती झाली 1,200. मीन्स अजूनही आपल्याकडे 800 जे रुपीज आहेत रिअलायझेशन एक्सपेन्सेस मधले हे अनस्पेंड आहेत, ते आपल्याकडे सेव्ह झालेले आहेत आणि जे अनस्पेंड कॅश आहे ती थर्ड रिअलायझेशन मध्ये ऍड केली जाईल. नेहमी बघा जे रिअलायझेशन एक्सपेन्सेसचं एस्टिमेट आहे हे आपण फर्स्ट जे कॅश आहे त्याच्यातनं लेस केले आणि ऍक्च्युअल जर रिअलायझेशन एक्सपेन्सेस कमी असतील 1,200 आहेत, मीन्स आपल्याकडे अनस्पेंड रिअलायझेशन एक्सपेन्सेस उरले 800 जे आपल्याकडे सेव्ह झालेले आहेत. आणि हे जे सेव्ह झालेले एक्सपेन्सेस आहेत अनस्पेंड एक्सपेन्सेस, इट शुड बी ऍडेड इंटू थर्ड रिअलायझेशन. थर्ड रिअलायझेशन मीन्स लास्ट रिअलायझेशन मध्ये जेवढे अनस्पेंड एक्सपेन्सेस असतात हे ऍड करायचे असतात. सो दॅट्स वाय 3 गोष्टी यामध्ये आपल्याला करायच्या. थर्ड रिअलायझेशन मध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस मधले अनस्पेंड 800 एक्सपेन्सेस ऍड करायचे, देन 600 लेस करायचे बिकॉज द फर्म वॉज टू पे 600 आउट ऑफ थर्ड रिअलायझेशन. 600 लेस करायचे अँड सोनिकाने स्टॉक टेकन ओव्हर केलेला आहे 1,000चा. सो हे जे 1,000 आहेत हे ऍड करायचे ऍट द टाइम ऑफ थर्ड रिअलायझेशन. वन बाय वन आपण इफेक्ट देऊया. फर्स्ट, realization expenses estimate
2000, actual expenses 1200, means 800 expenses were unspent. So add unspent cash, जेवढी unspent cash आहे, unspent आहेत अवेलेबल कॅश ही ऍड करायचे 800. आपण थर्ड रिअलायझेशनची अमाउंट रेकॉर्ड करून घेऊया. थर्ड रिअलायझेशन 19,000. add unspent cash. So 19,000 plus 800, 19,800. Next, सोनिका took over stock. सोनिकाने काय केलंय, स्टॉक टेकन ओव्हर केलेला आहे 1000 रुपीजचा. सो तिने जो स्टॉक टेकन ओव्हर केलेला आहे 1000 रुपीजचा, इट शुड बी ऍडेड इनटू थर्ड रिअलायझेशन. So add stock taken over by Sonika 1000. आता याची टोटल घ्यायची 19,800 plus 1000, टोटल 20,800. Next, the firm was to pay 600 out of third realization. Third realization मधून 600 पे करायचे. So less liability for which no provision is made. त्याच्यासाठी कोणतीही प्रोव्हिजन नाही केलेली आहे, बट 600 पे करायचे. सो लेस 600. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 20,800 मायनस 600. अवेलेबल कॅश 20,200. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो आता आपल्याकडे अवेलेबल कॅश आहे 20,200. सो आता आपण पेमेंट करायचंय. लायबिलिटीज ऑलमोस्ट सगळ्या संपल्यात. जस्ट आपल्याला कॅपिटलची जेवढ्या अमाऊंट आहेत ह्या पे करायच्या. सी द ऑर्डर ऑफ पेमेंट. फर्स्ट आपण मोनिकाला 20,000 पे करायचे. आपण किती पे केलेत? 19,500 आपण पे केलेले आहेत. स्टील 500 आपल्याला पे करायचे. सो फर्स्ट आपण मोनिकाला पे करून घेऊया. मीन्स तिचं अकाउंट हे, तिचा फर्स्ट पेमेंट आपलं कम्प्लीट होईल. सो लेस पेड टू मोनिका 500. फर्स्ट पेमेंट मधले 500 जे रिमेनिंग होते ते आपण पेमेंट करतोय. 20,200 लेस पेड टू मोनिका 500. अवेलेबल कॅश रेकॉर्ड करून घेऊया 19,700. आता आपण हे 500 जे आहेत हे मोनिकाला पे करायचे. सो लेस 500. 26,750 मायनस 500. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 26,250. देन सोनिका अँड रोनिका याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. सो ऍज इट इज बॅलन्सेस आपण त्यांचे कॅरी फॉरवर्ड करूया. 13,125 अँड 8,125. आता आपल्याकडे अवेलेबल कॅश 19,700 आहे आणि आपलं फर्स्ट पेमेंट जे आहे हे इथे कम्प्लीट झालंय 20,000. आता आपल्याला पेमेंट कोणाला करायचंय? सेकंड पेमेंट दोघींना करायचंय 10,000 अँड 5,000 रिस्पेक्टिव्हली टू मोनिका अँड सोनिका. दोघींना पेमेंट करायचंय मोनिका अँड सोनिका. मोनिका 10,000, सोनिका 5,000. आपल्याकडे अवेलेबल कॅश 19,700. आपण इझिली पेमेंट करू शकतो. सो लेस पेड टू मोनिका अँड सोनिका 10,000 अँड 5,000 मीन्स टोटल 15,000 आपल्याला पे करायचे. सो लेस 15,000. 10,000 मोनिकासाठी पेमेंट करायचे अँड देन 5,000 सोनिकाला पे करायचे. कॅल्क्युलेशन करून घेऊया. 19,700 मायनस 15,000. अवेलेबल कॅश 4,700. देन क्लेम होता 26,250. आपण पे केले 10,000. रिमेनिंग क्लेम सो 16,250. 10,000 आपण पे केले. सो 10,000 लेस केले जातील.
देन क्लेम 13,125 आणि आपण पेमेंट केलंय 5,000चं. सो लेस 5,000 अँड देन रिमेनिंग क्लेम रेकॉर्ड करून घेऊया. रिमेनिंग क्लेम 8,125. रोनिकामध्ये काहीच चेंजेस नाहीयेत, सो आपण ऍज इट इज बॅलन्स रेकॉर्ड करून घेतोय. आता आपल्याकडे सेकंड पेमेंट आपलं करून झालं. 10,000 आणि 5,000 आपण पेमेंट करून झालेलं आहे. थर्ड पेमेंट जे आहे तिघींनाही करायचे, तीनही पार्टनर्सना करायचे. सो आपल्याकडे अवेलेबल कॅश 4,700 लेस पेड टू ऑल इन देअर प्रपोर्शन और इन देअर रेशो 2:1:1. जेवढी कॅश अवेलेबल आहे सगळी कॅश तिघींनाही पे करायचे इन देअर रेशो 2:1:1. सो आपण पेमेंट करून घेऊया. लेस 4,700 होल अमाऊंट आपण पे करतोय. 2:1:1 या रेशो मध्ये पे करायचे. सो फॉर मोनिका इट इज 2,350 अँड 1,175. 2:1:1 या रेशो मध्ये आपण 4,700 पे केले. आता आपल्याकडे अवेलेबल कॅश काहीच नाही, रिअलायझेशन संपलंय. सो नील, आपल्याकडे कॅश बॅलन्स काही नाहीये. रिमेनिंग लायबिलिटी आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. सी आपला क्लेम होता 16,250, आपण पे केले 2,350. सो रिमेनिंग क्लेम आपण रेकॉर्ड करून घेऊया. 16,250 मायनस 2,350. रिमेनिंग क्लेम 13,900. क्लेम होता 8,125, आपण पे केले 1,175. रिमेनिंग क्लेम रेकॉर्ड करून घेऊया 6,950. 6,950. सी आपण सगळ्या लायबिलिटी त्या फुलफिल नाही करू शकलोय. क्रेडिटर्स आपण पे केले, पार्टनर्स लोन आपण कम्प्लीट केलं, बट जे कॅपिटल बॅलन्सेस होते, जे कॅपिटल आहे मोनिका, सोनिका आणि रोनिका यांच्या लायबिलिटीज आपण पे करू शकलो नाही. अजूनही आपल्याला मोनिकाला 13,900 पे करायचे, देन सोनिकाला 6,950 पे करायचे, रोनिकाला 6,950 पे करायचे. आणि आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे का? आपल्याकडे कॅश अवेलेबल नाहीये. सो आपण लायबिलिटीज पे करू शकलो नाही आहोत. दॅट्स वाय दिस इज लॉस ऑन रिअलायझेशन. हा आपल्याला लॉस झालेला आहे बिकॉज आपण सगळ्या लायबिलिटीज कम्प्लीट करू शकलो नाही आहोत. आणि इथे आपला प्रॉब्लेम हा संपलेला आहे.